नमस्कार। आज मी रयतेचा राजा या विषयावर बोलणार आहे। छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार। मित्रहो, आज सुद्धा असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी छत्रपती शिवरायांचा जय जयकार केला जात नाही। झाले बहु, होतील बहु आणि असतीलही बहु, पण या समहा हे वर्णन फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांनाच लागू पडते। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या हृदयरूपी सिंहासनावर गेली सुमारे 400 वर्ष अधिराज्य गाजवत आहेत। ते केवळ त्यांनी शाहिस्त खानाची बोटे छाटली म्हणून का त्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला म्हणून? मुळीच नाही। शिवरायांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे भयंकर परिस्थिती होती। तत्कालीन सर्वच राजे लुटारू जणू जनतेने घाम गाळून रक्त आटवून पिकवलेल्या उभ्या पिकांची नासाडी केली जायची। आडवी येणारी माणसं कापली जात, महिला मुलींची अब्रू सर्रास लुटली जात होती। दुष्काळ असो, पीक असो वा नसो, लोकांना नागवलं जात होतं, गावं लुटली जात होती, उद्ध्वस्त केली जात होती। अशा या भीषण पार्श्वभूमीवर शिवरायांनी चालवलेलं राज्य म्हणजे उत्तम आदर्शाचा नमुना होय। त्यांनी आपल्या राज्यात लुबाडणाऱ्या जागीरदार व वतनदारांवर जरब बसवली, दुष्काळात सारा वसुली माफ केली, उत्पन्नाचा अंदाज घेऊन कर लावला, माता भगिनींच्या अब्रूला हात लावणाऱ्या नराधमांचे हात त्यांनी कलम केले। ब्रिटिश इतिहासकार ग्रँडफ आपल्या पुस्तकात लिहितो की शिवरायांनी गाय, महिला व रयतेची लूट करण्यास सक्त मनाई केली होती। त्यांनी सर्व जातीच्या लोकांना सोबत घेतला। गुराख्यांच्या हाती काठीऐवजी तलवार तर शेतकऱ्यांच्या हाती नांगराच्या मुठीऐवजी तलवारीची मूठ सोपवली। त्यांनी निर्दयी, जुलमी राजवटींना आपल्या गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले। इतरांचे सैनिक इनामासाठी लढे, पण शिवरायांनी रयतेला सैनिक बनवले होते। जीवा महाले, मदारी मेहतर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, अहो आणखी किती नावं सांगू। ही माणसं जीवाची पर्वा न करता लढली, ती आपल्या वतनासाठी नव्हे तर आपल्या धन्यासाठी। इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात की गेल्या 1000 वर्षात असा राजा झाला नाही, कारण शिवराय आपल्या सैनिक मावळ्यांना सांगतात, मोहिमेवर असताना भालीच्या देठालाही हात लावू नका, घोड्यांना खुराक आणि तुम्हाला दाणा पाणी विकत घेताना प्रजेला रास्त मोल द्या। आज आपण पर्यावरण वगैरे बोलतो, पण त्यावेळी शिवरायांनी सांगितलं होतं, आंबे फणसाची झाडे आरमार उपाडण्यासाठी तोडू नका, वाढलेली झाडे वापरा, विडीकाडी करताना गवताच्या गंजीलाही आग लागणार नाही याची काळजी घ्या। दंतकथा वाटते ना, पण रामचंद्र पंत त्यांनी आज्ञापत्रात लिहून ठेवलं हे सगळं। जेव्हा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला नजराणा म्हणून शिवरायांसाठी आणले गेले, तेव्हा ऐका मासाहेबांचे सुपुत्राचे उद्गार काय होते? अशी चमुची माय असती रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, बदले छत्रपती। नंतर शिवरायांनी त्या भगिनीला चोळी बांगडी करून परत पाठवून दिले। असा हा लोकांच्या दिलावर राज्य करणारा व त्यांची काळजी वाहणारा रयतेचा राजा। शिवरायांकडे आपप्रभावाचा भेद नव्हता। गरीब कुंड्याच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या रांधाच्या पाटलाचे हात त्यांनी कलम केले। सकुजी गायकवाड या त्यांच्या सेनापतीने किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांच्यावर अत्याचार केल्याचे कळताच संतापलेल्या शिवरायांनी त्याचे डोळे काढून त्याची रवानगी अंधार कोठडीत केली। असा हा रयतेचा राजा, जो खरा समतावादी, खरा सर्वधर्म सहिष्णुतावादी, खरा स्त्रीवादी, खरा पर्यावरणवादी, दीन दुबळ्यांचा आणि शेतकऱ्यांचा कैवारी होता। अशा या महान आणि कोट्यावधींच्या आदर्शास माझे त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन। धन्यवाद।